नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचे मनापासून स्वागत. तुम्हाला त्याच्या पाठीमागचं कारण सांगतो की सकाळी 7:55 भाकरी का बरं झाल्या. आता कारण आपली आजी आज चालली आहे फिरायला. आज कितीतरी दिवस झाले आहेत तुम्ही आपल्या आजीला बघितलं आहे की रुद्रेश्वरला गेलेली आहे आणि आपल्या घरात तिथं गावात इथपर्यंतच गेलेली आहे. पण आज आपली आजी चक्क नाही का माझ्यासोबत नगरला जाऊ राहिली. आणि नगरला का बरं जाऊ राहिली ते पण तुम्हाला सांगतो की आपल्या आजीला कोणतरी डायरेक्ट आज बोलवलं आहे आणि कोणी बोलवलं ते तुम्हाला दाखवतोच. फिरायला जायचं म्हटलं ना, आनंद कोणाला नसतो. कारण जर उद्या जर फिरायला जायचं असलं तर आपण आजच विचार करतो की उद्या काय काय करायचं आहे, काय काय नाही. त्याच पद्धतीने आपल्या आजीने सकाळपासून शेड्यूल नाही का कंप्लीट केलं आहे. सकाळी उठल्यापासून काय काय करते आणि किती लवकर उरकवलं आहे सगळं कामं तुम्हाला दाखवतो. आणि फिरायला जायचा एक आनंद वेगळाच असतो. भरपूर दिवसातून फिरायला जाऊ राहिली, त्याच्यामुळे तेवढं फास्ट करून राहिली. आणि तिला अशी एक मनातून आतुरता झाली आहे की मी कधी जाते. त्या आनंदाच्या भरामध्ये आपल्या आजीने काय काय कामं केले आहेत घरामध्ये. सकाळपासूनचे भाकरी वगैरे तर कंप्लीट झालेलं आता, पण अजून त्याच्या व्यतिरिक्त पण काय कामं कंप्लीट केले ते पण तुम्हाला दाखवतो. तर हे बघू शकताय, बघा आता हेअरस्टाईल चालू झाली. किती आनंद आहे बघा चेहऱ्यावरती. लई खुश आहे लई. सकाळपासून भाकरी वगैरे सगळं केलं. आता आंघोळ पण केली. आंघोळ सगळ्यात पहिले केले सकाळी 6 वाजता आंघोळ केली आजीने. आता कुठं चालली? आता बाजार करून घेऊन येते आणि मग नगरच्या आजीला भेटायला जाते. बघा किती खुश झाली वाटली का. सकाळपासून एवढी खुश झाली बघा. आता मेकअप चालू आहे. दर बाजारी नाही का आपली आजी एकटीच जाते बाजाराला. आज आम्ही दोघं चाललो. आता काय काय घेते काय काय नाही बघू आपण. काय तिच्या आवडीच खायला आणते दर बाजारी. आज मीच चाललोय भाजीपाला आणायचा. अजून मग काय नाही आणायचं, बघू काय काय घ्यायचंय काय काय नाही तुम्हाला दाखवतो आता बाजारात. आणि बाजार पण दाखवतो. गाईज बघा आपल्या आजी नाही का पहिल्यांदा दर्शनला चालली. हे ईश्वराचं मंदिर आहे आणि इथंच बाजार भरत असतो. गावकऱ्याचा गुजरी छोटी बाजार आहे. दर सोमवारी भरतो इथं. पायऱ्या खोल्यात आजी बाहेरनं दर्शन घेते. असं मंदिर आहे आपलं. कोथिंबीर घेतली 10 रुपयाची. गॅस बघू शकताय आपल्या आजीने काय काय घेतलंय. तेल एक घेतलंय, साखर अर्धा किलो आणि शेंगदाणे अर्धा किलो घेतले. झालं एवढा किराणा लागतो. भरपूर महाग आहे, किंमत बहुत जास्त आहे त्याच्यामुळे का जसं लागेल तसंच घेते आजी पण. काकडी तर पहिली घेतली आजीने. काकडी ना आजोबाला आवडते ना त्याच्यामुळे. भारी काकडी, कडू नाही लागत. गाईज रेसिपीसाठी नाही का आपली आजी मिरच्या पण घेऊन राहिली. एवढं मिरच्या किती भारी फ्रेश मिरच्या आहेत बघा जरा. आता बघा खायचं इकडं आली बरं का. बाजार सगळा झालाय, फक्त आता राहिलं शेवटचं खायचं. ते पण घेऊन राहिली. खायचं बघा शेवट तिच्याच आवडतं घेतलं बरं का. खुर्मा सांगितलं ना तिने. खुर्मा सांगितलं ना तुम्हाला हे ना. तिच्या आवडतीचं सांगितलं तिने बरोबर. काय झाला बाजार. खायचं घेतलं म्हणजे बाजार झाला असं. इथं हातात घे ना तू, तेवढं घे हातात. पिशवी एवढी फुल भरली, एकदम टम भरून घेतली. एकदाचा बाजार आणून दिला होता, टेन्शन नाही. फुल पिशवी भरून आणलाय. आणि ह्या पिशवीवरतीच आपला पूर्ण हप्ता चालवतो. 500 रुपयाचा बाजार लागतो एक हप्त्याला. तेव्हा त्या पूर्ण रेसिपी होत्या. आणि त्याच्यात तेल आणि तेच भरपूर महाग आहे. तेलाच्या किमतीत दर दिवस वाढत चालल्या. तेल, शेंगदाणे. आणि त्याच्यामुळे आजीचं डोकं पण पडे आपल्या. तर आत्ता बाजार वगैरे आणून ठेवला आहे आणि आत्ता आम्ही रेडी झालो दोघं बी, आजी आणि मी. आता आम्ही दोघं पण चाललो आहेत फिरायला. आज चेहऱ्यावरती हसू बघा तिच्या, कारण भरपूर दिवसातून फिरायला चालली. आणि ज्या ताईंनी बोलवलं आहे ना त्या ताईंसाठी काय काय घेतलं आहे फक्त बघा तुम्ही. तर बघ पूर्ण पपाया बिपाया खायला प्यायला सगळं घेतलं आहे. जी तर तुमच्यामध्ये माया आहे तिची एक नंबर. काहीच सांगू शकत ना, म्हणजे शब्दात व्यक्त नाही करू शकत काय तिच्या मनातून तुमच्याबद्दल भावना असतात. एवढं आता सगळं म्हणजे जायचं तर एखादं नाही का आपण असं मोकळ्या हाताने गेला असतो, पण तसं काहीच नाही. घरून सगळं घेतलं आहे त्यांना खायला प्यायला. सगळं डाळी वगैरे सगळं घेतलं आहे. आता हे बघा झाली रेडी सगळी. चला आता चला लेकीनं मला बोलिले आज भेटायला. आजी आजी
लय दिवसापासून कॉल येत होते आज चालेल. दिवसापासून चाललंय तिचं. मग चालले तिला भेटायला. मग मोकळं कसं उठून नुसतं जायचं वय फडकं हालीत आणि यायचं दुडकं हालीत. आता हेल्मेट बिल्मेट घालावं लागेल आजीला. हे माझं मी हेल्मेट घेतलंय, आजीला पण हेल्मेट घेऊ. चप्पल याच्यातच ठुई ना ती वाटाने घाल ना तू. काय तिला घेऊन घाल ना तू. याचं पिशीत ठुई नाही. नाही मी तुला देतो ना घालायला, ते बॅगेत ठेवतो. चल आता निघलो आहेत आम्ही. तर कुठं जातोय काय सगळं दाखवतो. आजी जेवढं जमेल ना तेवढं आजीला फिरवतो आपल्या. आता फायनली नगरमध्ये आलो आहे. पण आजोबांच्या आपल्या गोळ्या पण घ्यायच्या आता. आणि त्यातली त्यात नाही का आज आपल्या आजीला नाही का हेल्मेट घालायचं आहे. संपूर्ण आयुष्यात पहिल्यांदा आपली आजी हेल्मेट घालायला आहे. तर पहिल्यांदा बघू कशी घालते तिच्याच मनाने. हसू राहिली. बघ जमतंय हुशारी बैठलं का नाही. मनानेच घातलं घालतच का. तिला म्हटलं घरीच घाल, ती म्हणली तिथपर्यंत जाऊ सर मानच नाही राहायची. कसं दिसतंय माकाड दिसतं माकाड. असंच राहू दे. तर आता आर्मी एरियामध्ये एंटर करू. आजोबांच्या गोळ्या वगैरे घेऊ. तिथं जर जमलं शूट करायला तर करेल, नाही तर करणार नाही. आणि गोळ्या वगैरे घेऊन आल्या. आपल्याला तिकडं जायचं आहे ते तुम्हाला दाखवतो. कशी दिसते आपली आजी. माकाड असं पाहिजे. काय म्हणली. असा फोटो काढायला पाहिजे. असा फोटो काढायचा. भारी वाटतं ना. पहिल्यांदा संपूर्ण आयुष्यात पहिल्यांदा घातलंय. लोक म्हणते ना आजी तर वेगळीच आहे. आजीला आता घालावं लागेल नाही. त्याचं हेल्मेट नाही घातलं ना तुला आत नाही येऊन देणार. टॅबलेट घ्यायला आलोय, टोकन घातलाय. आणि बघू शकतात किती नंबर येतात आमच्यासमोर. एवढे नंबर आहेत. आणि आपला टोकन नंबर आहे 42. आता कधी नंबर येईल माहीत नाही. आजी आपली इथं बसवली. आजी दरवेळेस म्हणायची मला नाही का घरी यायला उशीर कमवून होता. आज तिला कळालं असं उशीर कमवून होतं. इथं बघितल्यावर आता 1.5 तास झाली आहे बसली इथं. काय करावं मग नाही बसली. घरी नाही बसत माणूस. मग मी घरी गेलो ना. हां मला माहिती तू तिकडंच बसतो हिंडत म्हणायची. आज समजलंय तिला. 3 तासापासून बाई बसली. आज कटाळली. आता परत म्हणणार नाही की तू नगरला गेल्यावर काय करते. आता गाडी बसू राहिली. अजून हेल्मेट घालायचं टेन्शन आहे डोक्यात. बसली का. बसली आता. हां हे कसं वर नाही फिरत पण ती कच पटकेच खाली. काय घे होय? हा ते डोळ्यात धुळणे जाऊ म्हणून. चल जायचं का आता. झाली का आवाज झाली. गाईज फायनली ॲड्रेस सापडेत आलो आहेत त्यांच्या घरापर्यंत. हे बघा आपली आजी आता उतरली. 2दा आम्ही गल्ली चुकलो होतं. आपल्या आजीला एक मागं कुत्रा भोका लागली. आजी म्हणली नाही इथं नसन. अयो काय आलं ताई आल्या घ्यायला आजीला. बाईचा व्यायाम होईन आता पायाचा. आता मग जसं बनून तसं तरी मी रमदाळा तसं धुणीन टाकून तसं जाऊ दे एक दिवस बस पिणे गेला त्याच्यावर लावू का. हा गोंधळवर हा ते हेल्मेटने पिणे गेलं तू पिणे. हेल्मेटने गेलो कसं. आता छान दिसतंय मला. आपल्याला घालायची सवय नाही आणि तिथे जाऊच खोट. तुम्ही आता छान दिसताय. बघा आता वेगळी दिसाल. हळद कुकू लावले भारी दिसते ते. काय म्हणली. म्हातारा आपला काय म्हणून म्हणून एवढ्या गाड्यान बड्यान टाकून आपण वर राहायचो काय कुठं टाकून. खाली तळाला. म्हणजे गाड्यावरती आणायच्या कोण घरात. नाही म्हातारा म्हणून गाड्या खाली मी तिथं झोपतो म्हणून गाड्या पैसे. बघा आपली आजी किती पोळी. तिला ती पार्किंगच्या गाड्या म्हणते ती खाली कसं सोडून यायची वरती. मग तू जर आपण जर तुला गाडी घेतली तू गाडी पाहिजे थांबशील. म्हातारा थांबून बघ. सोडून नाही येणार. घेऊ आपण पण घेऊ. ती म्हणून गाडी कोणी नेईल ना चालू करीन रस्ते जाईन घेऊन मग काय करायचं. हो इथं बस. तुला बसायला टाकलं त्यांनी. बेडशीटवर तुला बसायला टाकलं त्यांनी. आपल्याला घरी काय आपल्याला बसायला रस आहे का. आजीला जेवायला काय केलं बनलं बघा ताईने. आवडतं तसं.
हे काय आहे? श्रीखंड श्रीखंड मला ते याचं रथ ना केळाचं आहे ना. नाही दह्याचं. दह्याचं. नको नको केळी नाही काही नाही फक्त दही. बघा खाऊन आंबट आहे. आंबट म्हणलं का आपलं नाही जमलं. आपण जे नवीन नवीन पदार्थ खातो ते नाही आवडत तिला. नाही नका खाऊ त्यांच्या याच्यावर आहे शेवटी. जेवण तुम्ही पण मला उपवास आहे सोमवार आहे. चांगलं झालं. बघा वांग्यामध्ये मीठ वगैरे आणू का तुम्हाला. बाई आपली एकदम घरच्यावाने असले म्हणजे जेव्हा बिंदास लाजत बिजत नाही. लाजायचं काय कारण आहे. तयाच लेकीचं घर आहे. मग मला लेकीच मी जेवायला पोटभर जेवण सकाळी आणलं होतं मग हे खा. वडापाव आणलाय तुला. वडापाव आणि भजी. आणि लेक माहीत घास 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 आणतीस मला. तुला भेटायला आले येतात ना घेऊन. हा. तुला पहिलं सरांना ताईने पापड बी आणलाय. एक मिनिट. म्हणलं नको का नाही म्हणलं नको. बसा हे आपल्याला करमत माहिती मला तर करमायचं नाही एकटी. सवय आम्हाला. लेकीच्या इथं जेवले मी पोटभर जेवले घरच्यासारखं. पोट भरलं मा घरचं जेवण भेटलं मला. तरी एवढंच जेवल्या थोडं जेवल्या. मग तेवढंच जेवण आहे. लय जेवलो पोटाला तरी नक्की. हा ना कस तरी होतं. गाडीवर जायचंय तिला. घरी बी एवढंच जेवण आहे. अजून वेळ आहे ना हो जायला. हा ना आपल्याला किती दिवसांचं जायचं नाही का मी तुला म्हणले होते एकदा. तुम्ही तर काय आल्या नाही मीच उलटा आले बरं झालं ना उलटं. हा, असं काही नाही की आम्ही चाललो. मग यांना बोलून नाही घ्यावं आई येऊ म्हणून आजी यायची म्हणून शी. नाही तुम्ही अचानक आले ना मग त्याच्यामुळे. आणि ती लांब आहे इथून 15 किलोमीटर आहे. हे देडगाव केडगाव हा केडगाव 15 किलोमीटर आहे. इथून हा तुम्हाला वाटलं नगर मध्ये का. हा. नाही लांब आहे म्हणून. येतात ताई. बिस्किट आहेत बरं का चॉकलेटचे. नानाला तुम्हाला काय चॉकलेटचे बिस्किट आहे. नको हा तर नको नाही मी टाकले त्याच्यात. नका देऊ. अजिबात नको. ही शेव ही डिमांड मधली आहे ही वेगळी आहे. आजीला त्यांना काय काय दिलं बघा. आणि आजीने बघा हे ही आणलंय शेव इकडे आणि काय. त्याच्यात वडापाव. हे दाखवा आजीने मला आणलंय. हे बघा आजीने काय काय डाळ वगैरे. पेंटू दे काय त्याला त्याच्यात काय नाही. राहू द्या. 2 तास झाले ताईपाशी बसलो जेवण वगैरे केलंय. आणि आजी आणि ताई बघा जाताना किती खुश आहेत दोघी पण. हे बघा ह्या माझ्या आजी एकमेकाला सोडून नाही राहिले. मला शक्य नाही की नाही बाई तुम्हाला शक्य नाही की जेवण मी राहायची मला. सक्की आहे मीच सक्की आहे. दररोज नाही का आजीला आपल्या दर संध्याकाळी नाही का ताई न चुकता कॉल करतात ते सांग 2 शब्द. पण तरी मी जेवण झालं ना उचलत नाही. जेवण झालं ना म्हणत नाही उचलायला तरी म्हणत नाही का माझ्या आजीनं फोन केला नाही, मी असं काही उचलत नाही. म्हणत. दररोज जेवण झालं 2-3 कॉल करते त्यातून एक बाई आपली कॉल उचलती दोघे बोलत बसतात. परत या आजी. आता चालू आहे तर बघा ताईने काय काय दिलं ते तुम्हाला दाखवतो घरी गेल्यानंतर. आपली आजी बघा दमाने उतर राहिली तिला एक तर उतरता नाही येत. एवढं जर दररोज तुला चढायला उतरायला असतं तर हा मग काय केलं असतं. मग काय रोज चढाय उतरायला म्हणलं नाही घरच नसतं सोयीला खाली यायचं आणि वर जायचं. आता कुठं जायचं. घरी झाली आवाज खुश झाली का. चला आता निघू घरी. बैल उतरू लागायला ना. हा बघ ना ना कशी माझ्या बघितलं बाई तो बघ. काय आलं. उतरली का. ठरले बाबा माझ्या पगड्यात लागून लागून डोसं म्हातारीची. काय म्हणले. जीवाला आंघोळ नाही ते म्हणते पोरगा रावरीला सभा बघायला. रावरी सुरात दिली गाडी टाकून सोबती. हा का. इथं कोण आहे मी बसलो एकटाच. झाडं लागलं ना उन्हाच्या जबरदस्त. आजीचा चेहरा भाजला असं. पाणीच प्यायला लागले आल्या आल्या. ऊन लय जबरदस्त पडत आहे. पाणी पण दिलं ताईने करून तिथून. पाणी चांगलं आहे पण चांगलं आहे.
आता बाबा काय झालं? गेल्यांनी टाकून बाबा सगळे ती आताच खाला अरे तुम्ही गोळ्या बिळ्या खाल्ल्या की नाही? खाल्ले येडे वागडे चटणी भाकर खाली आणि गप्प पडलो. बहिणी काय काय खाल्लं माहिती का? काय काय खाल्लं रे? काय सांगू ना तुम्हाला, काय मेजवानी होती बाई. हा आम्हाला काय माहिती तुम्हाला चटणी भाकर तो खाल्लं नाही केलं काहीच नाही. बाईची माझी आणि काय काय नानाला तर भाकर नाही. खाल्ली चटणी रेट बसलो बाहेर. तुम्हाला कोणी कुठं नेतच नाही. कोण काय करायचं तुम्हाला कुठं न्यायचंय? देवदार मला कुठं बी हे बघा बाईला काय काय खायला मला दिलं. पुण्याला जायचं पुण्याला त्या पोरीनं म्हणली पुण्याला ये. कोणत्या? आता संध्याकाळचे वाजले 7 आणि बघू शकताय आपल्या आजी नाही का भाकरी आणि काय भाजी बनवली? भाजी बनली कळडीची. करडीची भाजी. कळडीची भाजी. करडीची भाजी आणि भाकरी बनवली. आता नानाने सकाळी चटणी खाऊ घातली ना, आता भाजी बनवली त्यासाठी. नाना तुम्हाला चटणी खायला लागली ना? चटणी खाल्ली मी. कस काय लागली नाना चटणी खायला मग? तुम्ही आज काय निवळ खाऊन आला प्युअर पोहे भजे पावडे आणि म्हातारं बसलं इथं चटणीवर. चटणीमध्ये प्रेम असतं. प्रेम आजी प्रेम ढाकळाचं आग चालली पोटात गोळ्या खायच्या होत्या मला. कुचर टाकून गेले तुम्ही गेलो त्याच्या गेला तुम्ही गेले बसलं बाबा एकटाच. तुम्हाला कुठे यायचं फिरायला? मला कुठं फिरायला नाही ते कोण न्यायचं नाही म्हणून विचारलंय. काय यायचं? नको. हा आपल्या आजीने करडीची भाजी कशी केली मी तुम्हाला दाखवतो. हे बघा करडीची भाजी एवढी खतरनाक स्मेल येऊ राहिली ना, बस ह्या भाजीची तोड कशालाच नाही. मला हॉटेलच्या भाज्या नाही आवडत, पण आपल्या आजीच्या भाज्या आवडतात. खरंच आवडतं बाई, लई भारी भाजी बनवते तू. भाकरी बघा कशी हातावर बनवते. भाकरी लई भारी बनवते आजीची. भाकर फुगलेली बरं का, हे बघा सगळे फुगलेले भाकरी आता. तर भरपूर दिवसापासून नाही का तर ताईंचा कॉल येत होता की आपल्या आजीला नाही का नगरला मी प्रत्येक महिन्याला जात असतो गोळ्या आणायला आपल्या आजोबांच्या, तुम्हाला माहितीच आहे. तर ते म्हणत होते येता येता नाही का आपल्या आजीला पण घेऊन ये. तर आज योगा टाईम भेटला आणि आजीला पण भरपूर दिवसाची भेटायची इच्छा होती, तर घेऊन आलो. आज नगरला आल्यावरती नाही का प्रत्येकाकडे जाणं नाही का शक्य नव्हतं, कारण ऊन पण भरपूर पडलेलं होतं आणि त्यातली त्यात नाही का आपल्या आजीला नाही का पायऱ्या वगैरे चढता येत नाहीत आणि ते पाय आणि ते तिचा फ्रॅक्चर आहे, त्याच्यामुळे नाही का तिला सपाटीवरती एकदम मस्त येतं चालतं, पण नाही का असं बिल्डिंग वगैरे चढायला थोडा प्रॉब्लेम होतो, तुम्ही बघितलं असेल. तर त्याच्यामुळे नाही का कोणी असं मनाला दुःख वगैरे वाटून नका घेऊ, किंवा त्यामुळे नाही का मनाला असं कोणी वाईट वाटून नका घेऊ की आजी तिकडे गेल्या आणि इकडं पण नाही आल्या. तर ज्यावेळेस नक्की टाईम येईल त्यावेळेस नक्की परत मी दर महिन्याला गोळ्या येत असतो, नक्की येईल घेऊन. आज नाही का शक्य नाही झालं, कारण 2-3 तास बसला आणि त्या ताई एवढ्या भरपूर जपल्या. भरपूर दिवसाचं चाललं होतं त्यांचं घेऊन ये. आज मी टाईम काढून गोळ्या तर दर महिन्यात जावंच लागत होतं, तर त्याच्यामुळे आजीला म्हटलं चल तुला पण घेऊन जातो. आणि ती पण कालपासून ताईंला भेटायसाठी एवढी एक्सायटेड होती ना की जबरदस्त. पाठ उठून तिने भाकरी वगैरे करून आज सकाळपासून एवढं पटकन उरकलं आणि 9 वाजता आम्ही गेलो होतो. त्यानंतर गोळ्या वगैरे घेतल्या. ताईची त्यांची इथंच नाही का जवळपास 3 वाजले, तोपर्यंत बसले वगैरे गप्पा वगैरे मस्ती सगळं तुम्ही बघितलंय. जरी आजच्या ब्लॉगमधून तुम्हाला काही नाही समजलं ना, फक्त एवढं एक समजाल की जरी रक्ताचे नसले ना, हक्काची एक फॅमिली आयुष्यासाठी कमवून ठेवलेली आहे आणि त्याच्यातच सगळं काही समाधान आहे, बाकी काही नाही. एकदम भारी वाटलं आज आणि खूप आनंद झाली आजी पण, आणि मला पण एकदम भारी वाटलं की आज आजी फर्स्ट टाईम नाही का कुठेतरी राईड केली. भरपूर दिवस झाले होते कुठे घेऊन नव्हतं गेलो, तर आज नगरला तिला घेऊन आलो आणि तिला पण भारी वाटलं. तर काय आजचा ब्लॉग कसं वाटलं आहे नक्की प्लीज कमेंट करून सांगा. आणि ताई तुम्ही थँक्यू सो मच की एवढं केलं आहे. तर भेटून द्या लवकरच, तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, टेक केअर.